लाईटीन बोलताना ऑक्सिजन फुकट दिलंय जे निसर्गान. त्या करोना कालान ते ऑक्सिजन बी केलं तमागान. तो पाणी बी हाय फुकट निसर्गाचंच वरदान. प्लास्टिकच्या बाटलींना भरून तो बी विकू लागल्यान. त्यानीच घरविला दर्या माणसान हद्दी पारिल्या त्यान. कोल्याची बोट जर हद पार करील अटक करते पाकिस्तान. ही जमीन बिवरच्या चीज देन असली मालक बैसलाय सारगान. यो 6-12 7-12 8-12 उतारे बनविले माणसान. या जमिनीसाठीच रगताला वलकी नाही सक्कर गते. या जमिनीसाठीच ते पांडव कौरवान झालं महाभारत. इस्रायल न पॅलेस्टाईन 35 एकरसाठी झोंबटे. डोनबास नावाचे जमिनीसाठी रशियानं युक्रेन रिल्यान भांडते. आर काश्मीरसाठी पाकिस्तान करते भारताशी वटवटे. देशोदेशान काय खरोखरान बी जमिनीसाठीच खटखटे. ते किनारे चालल्यान बुजत न जंगलान चालल्यान घुसते. देवलाचे जमिनीवर बी कफले जेजूस माऊली लावून घाबरते. कैक फूट मान जमिनीसाठी वर्षानुवर्ष चाललाय खटला. काँग्रेस गेला भाजप आईला तरी खटलाच नाही खपला. बॅगरी दुखून कोर्टान जाऊन कोण कोण अर्धा वकील झायला. होता तरणा ताट साप पिकला आणि कंबरेन शिव झुकला. बोलताना बोलते गोर गोर जैसा संत वाटेल भोला. बोलते सबाय 2 फूट जागा बस होते माणसाला. मेल्यावर छातीवर नेणार नाही जमीन आईस सांगते यो दुनीला. तरी मुरबाड काय कर्जत काय मद्रास पर्यंत जमिनीच लागलाय घेवाला. तो बँडरा कुर्ला कॉम्प्लेक्स आपलीच जमीन मुराद. भाव फुट्टूस आपलेच लोकान देला दलालांचा हात. दलालांना पैशांची लाट मालकाला भैयाची खाटे. त्यांना खोके न मालकांना चिचोके आयशी दलालांची जाते. बारक पोर जमिनी व पल्ला मारताव जमिनीवरती लाते. त्याला समजावासाठी जमिनीला करतो पायाशी हाट हाटे. मोठ माणूस जमिनी व परून उठू सकतय सुशेगाते. कोणत्या जमिनीसाठी रे बीजांचे नजरेन पडू नको अजिबात.
भरपूर जमीन सोडून बापूस गेलता मरून. दोन औलादी बहीण न भाऊ, भाऊज टाकू जैसा भिकून. केल्या बहिणीच्या सया गोर बोलून न भुलून. तिनी सपनान नव्हत येऊजिला लारका भाऊ टाकील फसवून. वराडलेली बहीण अडचणीन आई ती भावा पोधावून. तुझा हिसा बिसा आय काय नाही बोलून दिली हाकलून. बहीण भावाचे पैरी व बैसून भावाला बोलली पाय धरून. माना हिसा नको थोरी पैशाची मजत कर बोलली लरून. 2 महिन्यात त्यास भावावर काली खारी आयला. धातर बोलले एक तरी गुरधा तुझा लागेल बदलावला. गुरद्याचा देणगीदार शोधून बिलकुल नाही मिळला. एक दिस भरणीम रानभर रस्त्यान भाऊ बेसूद होऊन पडला. सुदीन आईला ते ऑपरेशन झालतन गुरदाव दिलता त्याला. त्यांनी धाकटरला विचारिला यो गुरदा कोणी दिलाय मला. बोली मी मेलू तरी चालेल वाचवाला रे भावाला. रे तुझी सक्की बहीण तुला गुरदा दिला न जीव तिनी सोरीला. रे तुझी सक्की बहीण तुला गुरदा दिला न जीव तिनी सोरीला. रे तुझी सक्की बहीण तुला गुरदा दिला न जीव तिनी सोरीला.